टिप नंबर 1, कुकर घेताना नेहमी स्टेनलेस स्टीलचा घ्यावा, कारण ॲल्युमिनियम, नॉनस्टिक हे धातू आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे या धातूचे कुकर वापरणे टाळले पाहिजे. आजकाल फॅशन म्हणून नॉनस्टिक कुकर बरेच जण घेतले जातात, तर रोजच्या जेवणामधून थोडे थोडे नॉनस्टिक आपल्या शरीरामध्ये जाते. यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. तर प्रत्येक गृहिणीने कुकर घेताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 2, कुकर घेताना शक्य असल्यास आतून झाकणाचा कुकर वापरावा. यामुळे कुकरचा स्फोट होण्याचा धोका कमी असतो, परंतु वरच्या झाकणाच्या कुकरमुळे बऱ्याच वेळा झाकण उडणे, कुकर फाटणे अशा गोष्टी होऊ शकतात. तर कुकर वापरताना प्रत्येक गृहिणीने ही काळजी तर नक्कीच घ्या. टीप नंबर 3, केसांची गळती कमी करायची असेल तर केवळ शॅम्पूने केसाची गळती कमी होणार नाही. त्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाण्याचा वापर करावा. आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा देखील वापर किंवा समावेश करावा. यामुळे आपोआप केस गळती कमी होऊ लागते किंवा होते. नियमित व्यायाम करा. यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते. मेडिटेशन, योगा, प्राणायाम हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4, ISIचे मार्क असलेला कुकर जर तुम्ही घेतला तर असा कुकर वापरताना कुठलाही ॲक्सिडेंट होण्याचा धोका नसतो, कारण असा कुकरमध्ये सर्व गोष्टी लक्षात घेऊन बनविलेला असतो. तर कुकर घेताना प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 4, कुकरमध्ये थोडासाही बिघाड वाटत असेल तर तो कुकर दुरुस्त केल्याशिवाय अजिबात वापरू नये. प्रत्येक गृहिणीच्या व प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर 5, चेहरा गोरा बनवण्यासाठी फेअरनेस क्रीम जास्त प्रमाणात वापरू नये. यामुळे खूप केमिकल असते, त्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सरचा धोका देखील होऊ शकतो. निसर्गाने जो रंग आपल्याला दिला आहे किंवा असेल तो कधीच बदलत नाही. यामुळे फेअरनेस क्रीम फक्त काही दिवसच फरक दाखवतात, त्यानंतर पुन्हा आपली त्वचा जशीच्या तशी होते. म्हणून योग्य ती स्किन केअर किंवा आपल्या त्वचेची काळजी घ्या. तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी ही टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 6, केस पांढरे होऊ लागल्यास तेलाबरोबरच 1 चमचा माक्याचा रस सकाळी रोज पोटातून घेतल्यास केस पिकणे म्हणजेच केस पांढरे होणे यामुळे कमी होते. टीप नंबर 7, 2 चमचे मेथी पावडर दह्यात मिसळून केसांच्या मुळावरती लावा. 30 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने केस धुवा. केसांना यामुळे ताकद मिळते आणि आपले केस गळती यामुळे कमी होते. टीप नंबर 8, पांढऱ्या कांद्याचा रस गरम करून तो कोमट करून घ्या व नंतर तो कोमट असतानाच त्याचे 2 ते 3 थेंब दिवसा कानामध्ये टाकावे. यामुळे कानदुखीमध्ये आराम मिळतो. तर कानदुखीची समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 9, जायफळ पाण्यात सहानेवरती उगाळून कपाळावर 8 दिवस रात्री झोपताना त्याचा लेप कपाळावरती लावावा. यामुळे अर्ध डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. अत्यंत महत्त्वाची व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टीप नंबर 10, अद्रकचे तुकडे करून त्यावर लिंबू पिळून काळे मीठ टाकून चांगले वाळवून घ्या व नंतर जेवणाअगोदर ते चघळावे. दारू, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट यासाठी हे उत्तम औषध आहे. तर दारू किंवा तंबाखू किंवा बिडी याची सवय सोडवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. टीप नंबर 11, शरीरावरती पांढरे कोड झाले असेल तर
यासाठी करंजीचे बी आणि गोकर्णीचे मूळ उगाळून त्याचा लेप 14 दिवस नियमितपणे दररोज पांढऱ्या कोडावरती लावावा. यामुळे पांढरे कोडसुद्धा निघून जाते. तर अंगावरती पांढरे कोड होण्याची समस्या असेल तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 12. दुधी भोपळ्याची भाजी बनविताना सर्वप्रथम ग्रेव्ही न परतता तेलामध्ये चिरलेला भोपळा 5 मिनिटे व्यवस्थितपणे झाकण ठेवून परतून घ्या. त्यानंतर बनवलेलं हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची ग्रेव्ही त्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये मिक्स करा. यामुळे दुधी भोपळ्याच्या भाजीची चव अप्रतिमच लागणार. तर प्रत्येक सुगरणीने दुधी भोपळ्याची भाजी बनवताना ही टिप किंवा ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 13. सब्जा बियामध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणामध्ये असल्याने केस लांब, दाट आणि चमकदार होतात. कडुलिंबाच्या रसाने केस धुतल्याने केसातील खाज आणि कोंडा नाहीसा होतो. टिप नंबर 14. कपड्यावर शाईचे डाग किंवा पेनाचे डाग काढण्यासाठी त्याच्यावरती डेटॉल टाकून स्क्रब करा. याने शाईचे किंवा पेनाचे डाग निघून जातात. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 15. किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवावा. त्याला दररोज एखादी प्लास्टिकची बॅग लावा. आता या बॅगेत किचनचा ओला कचरा टाकावा व ही बॅग दररोजच्या दररोज बदला. तर आपलं किचन साफ स्वच्छ राहण्यासाठी प्रत्येक गृहिणीने व सुगरणीने ही ट्रिक्स नक्की ट्राय करा. टिप नंबर 16. आल्याचे म्हणजेच अद्रकचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहण्यास मदत होते. टिप नंबर 17. रोज सकाळी हिरव्या गवतावर चाला. यामुळे तुमची दृष्टी सुधारते आणि मधुमेह देखील यामुळे कमी होतो. अत्यंत महत्त्वाची व तुम्ही मला थँक्यू नक्कीच म्हणणार असाल अशी ही खास टिप नंबर 18. रोज लिंबू आणि आल्याचा रस म्हणजेच अद्रकचा रस प्यायल्याने वाढलेले पोट म्हणजेच पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 19. आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे हे समजावे. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 20. जर कुठल्याही प्रकारची गाठ जात नसेल तर गुळवेलाची पावडर पाण्यात मिसळून घेतल्यानेही गाठ हळूहळू कमी होते. ही पावडर तुम्हाला कोणत्याही किंवा कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. तर शरीरावरती जर कोणतीही गाठ असेल तर ती घालवण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा. यामुळे हळूहळू गाठ नाहीशी होईल. वरील उपयुक्त टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.